सिल्वर आणि गोल्डचा रेशो चार्ट जर आपण बघितला, आपल्या एक गोष्ट लक्षात येते, साधारण चांदीचा 1 किलोचा भाव हा सोन्याच्या 1 तोळ्याच्या रेटपेक्षा साधारण 30 ते 50% जास्त असतो. कधी कधी असं होतं की सोनं आणि चांदीचा जो रेट आहे तो ऑलमोस्ट इक्वल होतो. उदाहरणार्थ 2020 मध्ये, मार्च 2020 मध्ये जर तुम्ही पाहिलं तर सोनं आणि चांदी साधारण 35,000च्या आसपास आले होते. पुढच्या 6 महिन्यात काय झालं की सोन्यामध्ये 50% रिटर्न मिळाला, पण चांदी त्या 6 महिन्यामध्ये डबल झाली. ऑलमोस्ट 35,000ला असणारी चांदी 70,000 झाली. हा रेशो चार्ट आपल्याला एक गोष्ट सांगतो की ज्या वेळेला सिल्वर इज टू गोल्ड म्हणजे दोन्हीचे रेट ऑलमोस्ट इक्वल होतात, म्हणजे तो रेशो 1च्या आसपास येतो, त्यावेळेला शॉर्ट टर्ममध्ये चांदीमध्ये जास्त रिटर्न मिळण्याची शक्यता असते. आता तो रेशो चार्ट 1च्या आसपास आलाय. हे असं साधारण एक 5 वर्षातून एकदा होतं. चांदीचा रेट साधारण 95,000 आहे, सोन्याचा रेट 92-93,000 आहे, म्हणजे ऑलमोस्ट इक्वल आहे. तर सांगण्याचा हेतू असा आहे, लॉंग टर्ममध्ये जर बघितलं तर सोनं चांदी दोन्हीमध्ये चांगलं रिटर्न मिळेल. शॉर्ट टर्म टॅक्टिकल आपल्याला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर चांदीकडे जास्त लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आता प्रश्न असा, एक टॅक्टिकल कॉल आपण घेतला की साधारण एक 12 ते 18 महिन्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी किंवा 12 ते 24 महिने पकडा, या पॉईंट ऑफ व्ह्यूनी जर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर चांदी जास्त प्रेफरेबल आहे. आता पुढचा मुद्दा की इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी कशी बनवायची, कारण का कोणताही ॲसेट जो फ्लक्च्युएट होतो तो वरही जाऊ शकतो, तसा तो खालीही येऊ शकतो. तर रिस्क मॅनेज करण्यासाठी एक स्ट्रॅटेजी अशी आहे की सिल्वर ETF सिल्वर ETFचा फायदा काय की अगदी 500-1000 रुपयापासून आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. तर सिल्वर ETFमध्ये जर आपण पुढच्या काही महिन्यांसाठी वीकली SIP जर आपण केली तर काय होईल की चांदी जरी खाली आली तरी आपली ॲव्हरेज प्राईस खाली येत जाईल, आणि इव्हेंच्युअली ज्या वेळेला चांदी 1,00,000च्या वर जाईल, 1,00,000, 1,10,000 वगैरे, त्यावेळेला आपल्याला तो चांगला रिटर्न झालेला असेल आणि तो प्रॉफिट आपल्याला बुक करता येईल. ही एक स्ट्रॅटेजी झाली. दुसरी स्ट्रॅटेजी अशी आहे की आपण कंडिशनल बाईंग करू शकतो. उदाहरणार्थ हा चांदीचा रेट आहे 95,000 रुपये, तर या पॉईंटला समजा मी 10,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली. आता काय होईल, एक तर चांदी वर जाईल किंवा खाली येईल. वर गेली तर प्रश्न भेटला आपल्याला, जी आपण इन्व्हेस्टमेंट केली त्याच्यावर फायदा होणारच आहे. खाली आली तर आपण 4-5 लेवल असे डिसाईड करू शकतो. उदाहरणार्थ 90,000, 85,000, 80,000, 75,000. तर अशा या ज्या 4-5 लेवल आहेत, या प्रत्येक लेवलला जर म्हणजे इफ अँड बट येते, कंडिशनल येते, म्हणूनच त्याला कंडिशनल म्हणतो आपण, की जर खाली आली, आज 95,000ला आपण काही इन्व्हेस्टमेंट केली, 90,000पर्यंत चांदी आली तर आपण तेवढीच अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करू ॲडिशनल, 85,000ला ॲडिशनल, 80,000ला आणखीन तेवढीच अमाऊंट. असं जर आपण करत गेलो तर इव्हेंच्युअली ज्या वेळेला परत एक रिकव्हरी येईल त्यावेळेला आपल्याला याही स्ट्रॅटेजीमध्ये चांगला रिटर्न मिळू शकतो. तर मोरल ऑफ द स्टोरी अशी आहे की शॉर्ट टर्ममध्ये सोन्यापेक्षा चांदीमध्ये जास्त रिटर्न मिळेल. त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी मी आत्ता ज्या तुम्हाला म्हटलं की 2पैकी तुम्हाला ज्या कम्फर्टेबल आहे त्यापैकी कुठल्याही स्ट्रॅटेजीचा वापर केला तर त्याचा